जय भीम, नमो बुद्धाय. मित्रहो, आज आपण एका अशा महापुरुषाबद्दल, अशा एका विभूतीबद्दल चर्चा करणार आहोत की या देशामध्ये आपण जर बघितलं तर अशोककालीन जो काही भारत होता, हा अशोककालीन भारत इराकपर्यंत त्याच्या सीमा होत्या. अफगाणिस्तान सुद्धा भारतामध्ये होता. आणि त्यावेळी त्याने त्यांच्या शासनकालामध्ये बुद्धाच्या धम्माच्या प्रचारासाठी जी काही धम्माची केंद्र बनवली होती, त्यामध्ये चैत्ये, स्तूप, लेण्या, विहारे, मंदिरे असे विविध प्रकारचे अशा वेगवेगळे त्यांनी हे सर्व धम्माच्या प्रचाराची केंद्र बनवली होती. की त्यांनी तर 84,000 विहारं बनवली होती की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या जे शरीराचे अवशेष आहेत त्या अवशेषांवरती त्याचं 84,000 त्याची विभागणी करून त्यांनी त्या ठिकाणी ते अवशेष जतन करून त्याचं स्तूप त्या ठिकाणी बनवले होते, विहार त्या ठिकाणी बनवले होते. आणि ज्या शासनकालामध्ये जे काही धम्माची प्रत्येक जे काही राजांनी, शासकांनी त्या काळामध्ये हे सर्व आपल्याला बनवलेलं दिसून येतं. एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने हे सर्व निर्माण केलेलं असताना आज जर आपण बघितलं, अलीकडच्या काही याच्यामध्ये जर बघितलं की जवळपास 18व्या शतकापर्यंत यापैकी तुम्हाला काहीही दिसत नव्हतं. बुद्धाचा धम्म कुठेही दिसत नव्हता. आणि जगामध्ये बुद्धाचा देश म्हणून या देशाकडे पाहण्यात येत होतं. बुद्धाचा देश म्हणून याच्याकडे आदर, या देशाचा आदर होतो, त्याचा सन्मान होतो. असं म्हणतात की बाहेर जे काही बुद्धाचे देश आहेत, बाहेर बुद्धिस्ट कंट्रीज आहेत, ते बुद्धिस्ट कंट्री झोपत असताना आपल्या देशाकडं पाय सुद्धा करून झोपत नाहीत. एवढा मोठा ते आदर सन्मान बुद्धाचाच नाही तर आपल्या देशाचा सुद्धा करतात. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची वाटते. तर एवढं सगळं असताना जेव्हा ही लोक आपल्या देशामध्ये येतात आणि बघतात तर त्यांना ते बाहेरून त्यांना बुद्धाचा देश वाटतो. पण या ठिकाणी आल्यावर ज्या पद्धतीनं ते बघतात की इथं त्यांना त्या गोष्टी दिसत नाहीत की ज्या बुद्धिस्ट कंट्रीमध्ये असायला पाहिजेत. तर अशाच पद्धतीनं की हे एवढं मोठं सम्राट अशोकाने बनवलेलं होतं. त्याचे चैत्य बनवलेले होते, विहार बनवलेले होते, मंदिरं बनवलेले होते, स्तूप बनवलेले होते. आणि सगळी प्रचंड प्रमाणात आज जर तुम्ही सह्याद्री पर्वतामध्ये जर बघितलं तर खचितच तुम्हाला एखादी जागा अशी भेटेल की त्या ठिकाणी काहीतरी लेण्या नाहीत. आणि कुठल्याही याच्यामध्ये बघा तुम्ही, कुठल्याही पर्वतरांगांमध्ये ह्या लेण्या आहेतच. तर हे सर्व एवढं मोठ्या प्रमाणात बनवलेलं असताना हे कुणी बनवलं? आता ज्या ठिकाणी जी लोक राहायला आहेत त्याच लोकांनी ते बनवलेलं आहे. ज्या ठिकाणी ह्या लेण्या आहेत तिथल्याच लोकांनी ते बनवलेलं आहे. आणि मग ही लोक कोण आहेत? ही काय एका जातीची लोक आहेत का? नाही आहेत. ही लोक बहुसंख्याने होती. ही लोक बहुजन लोक होती, बहुसंख्येने होती. आणि या लोकांनी ते बनवलेलं आहे. कारण हे काम तर म्हणजे साधारण काम नाही आहे, ते लोकांच्या सहभागातून बनेल असंच ते काम आहे. एवढं भव्यदिव्य आहे, महाप्रचंड आहे आणि ते बनवलेलं आहे. पण हे नष्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात हे बनवल्या गेलं, एवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये याला नष्ट सुद्धा करण्यात आलं. याचा देखील एक इतिहास आहे. आपण जर बघतो की या देशामध्ये की बुद्धाच्या धम्माची जे काही प्रचाराची जे काही साधनं होती ते एक तर याच्या वास्तूच्या माध्यमातून बनवण्यात आली होती. दुसरं जे आहे की बुद्धाच्या धम्माचे प्रचारक सुद्धा बनवले होते. आणि तिसरं जे आहे की बुद्धाच्या धम्माचं एक लिखित साहित्य होतं, दस्तावेजी साहित्य होतं, ते सुद्धा बनवलं. म्हणजे 3 माध्यमातून बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार होतो. की एक तर बुद्धाच्या धम्माचे प्रचारक मोठ्या प्रमाणात बनवण्यात आले, दुसरी गोष्ट जी होती की लिखित साहित्य मोठ्या प्रमाणात बनवण्यात आलं, आणि तिसरी गोष्ट होती की वास्तू बनवण्यात आल्या. जे काही प्रचाराची केंद्र होती, जे काही चैत्य होते, स्तूप होते, विहार होते, लेण्या होते, हे सर्व त्या ठिकाणी बनवण्यात आलं होतं. 3 बाजूनी बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करण्यात आला होता. आणि ज्या ठिकाणाहून या साहित्याची निर्मिती होत होती, ज्या ठिकाणाहून प्रचारक निर्माण होत होती, ज्या ठिकाणी ही स्थापत्य कलेचं शास्त्र शिकवण्यात येत होतं, ती विद्यापीठं होती, विश्वविद्यापीठं होती. आणि ती 4 विश्वविद्यापीठं या देशामध्ये होती. तक्षशिला, उज्जैनी, अवंतिका आणि नालंदा सारखी ही विश्वविद्यापीठं या देशामध्ये होती. आणि
या ठिकाणी जे जे निर्माण करण्याचं काम आहे, जे काही स्थापत्य कलाशास्त्र आहे ते या ठिकाणाहून हे जात होतं. की ज्या पद्धतीनं आपण ते लेण्या बघतो, त्यांचे सभागृह बघतो, जे काही त्यात बांधकाम त्या ठिकाणचं बघतो, कोरीव काम आपण बघतो, बांधकाम नाही कोरीव काम त्या ठिकाणी जे दगड कोरण्याचं काम झालेलं आहे त्याचं एक शास्त्र होतं. ते असंच तयार केलेलं नाही, कुणी उठला आणि तयार केलेलं नाही, ते एक शास्त्र होतं आणि ते शास्त्र त्या ठिकाणी शिकवण्यात आलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट, त्या ठिकाणाहून प्रचारक सुद्धा धम्माची निर्माण करण्यात आले होते. पण हे ठिकाणं जी होती ही लक्ष्य करण्यात आली, ही ठिकाणं लक्ष्य करण्यात आली. जसं की तक्षशिला नष्ट करण्यात आलं, अवंतिका नष्ट करण्यात आलं, नालंदा नष्ट करण्यात आलं. नालंदा अशा पद्धतीनं जाळण्यात आलं की नालंदा जेव्हा जळत होतं असं म्हणतात की 6 महिने ते नालंदा जळत होता. एवढं मोठं प्रचंड साहित्य त्या ठिकाणी, धम्माचं साहित्य, धम्माच्या बद्दलचं जे काही साहित्य होतं, प्रचार प्रसाराचं साहित्य होतं धम्माच्या, ते सर्व एवढं महाप्रचंड होतं की 6 महिने ते नालंदा विश्वविद्यापीठ जळत होतं. आणि अशाच प्रकारे ते कुमारिल भट जो म्हणतात की कुमारिल भट हा बुद्धाच्या भिक्खूच्या वेशामध्ये त्या ठिकाणी दाखल झाला, भिक्खूच्या वेशामध्ये दाखल झाला आणि त्यांनी जे काही शास्त्र होतं, बौद्ध दर्शन होतं, जे काही योगा वगैरे होते, हे सगळं याचं शिक्षण घेतलं आणि त्याचं शिक्षण घेतल्याच्या नंतर त्याने बुद्धाच्या भिक्खूंना जे काही धम्म प्रचाराचा प्रसार करत होते त्यांना त्याने नष्ट करण्याचं काम कुमारिल भटाने केलेलं आहे. हा इतिहास आहे. त्याच्यानंतर जे काही पुष्यमित्र शुंगाला सम्राट बृहद्रथ, अशोकाचा नातू जो होता सम्राट बृहद्रथ, त्याची कपटाने हत्या करून ब्राह्मण पुष्यमित्र शुंगाने त्या ठिकाणी की जो कोणी हे धम्माचे प्रचारक आहेत, बौद्ध भिक्खू आहेत, यांचं डोकं घेऊन येईल, छाटलेलं डोकं घेऊन येईल, त्याला 100 सुवर्णाच्या मुद्रा आम्ही बक्षीस म्हणून देऊ, अशा प्रकारचे फतवे काढून बुद्धाच्या धम्माचे जे काही प्रचारक होते ते प्रचारक नष्ट करण्यात आले. बघा, तिन्ही ठिकाणी कशा प्रकारे बुद्धाचा धम्म संपवण्यात आला. ज्या पद्धतीनं बुद्धाचा धम्माचा प्रचार प्रसार झालेला आहे त्याच पद्धतीनं तो संपवण्यात आला. जे काही प्रचार प्रसाराची बुद्धाच्या साधना आहेत ती संपवण्यात आली, ते नष्ट करण्यात आले. एक तर विद्यापीठं नष्ट करण्यात आले, दुसरी गोष्ट प्रचारक भिक्खू नष्ट करण्यात आले आणि तिसरी गोष्ट त्या विद्यापीठांमध्ये जे काही साहित्य होतं ते साहित्य नष्ट करण्यात आलं. आणि चौथी गोष्ट जी होती, ज्या काही लेण्या होत्या, ज्या काही मूर्ती होत्या, ज्या काही विहार होते त्यांना नष्ट करण्यात आलं. अशा पद्धतीनं बुद्धाचा धम्म म्हणजे त्या लेण्या जे होत्या त्याच्यामध्ये विकृती निर्माण करण्यात आली. एक तर बुद्धाच्या मूर्तींना देवी देवतांमध्ये कन्वर्ट करण्यात आलं, इतर हिंदू देवी देवतांमध्ये कन्वर्ट करण्यात आलं किंवा त्यांना तोडण्यात आलं, त्याचं विकृतीकरण करण्यात आलं. अशा पद्धतीनं चारही बाजूनी बुद्धाच्या धम्मावरती ज्या पद्धतीनं जे काही ब्राह्मणी प्रहार झालेले आहेत आणि त्यामुळे या देशामधून बुद्धाचा धम्म जो आहे तो लयाला गेलेला आहे, तो नष्ट करण्याचं काम या ठिकाणी 18व्या शतकापर्यंत आपण बघतो ते झालेलं आहे. परंतु हे नष्ट केलेलं आणि त्या तोपर्यंत 18व्या शतकापर्यंत समजा हे सर्व यांनी याचा बंदोबस्त केलेला होता, नष्ट करण्यात आलं होतं. आणि ज्या ठिकाणी तथागत बुद्धांचा जन्म झाला होता, तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्त ज्या ठिकाणी झालं होतं त्या ठिकाणी यांनी ब्राह्मणांनी ताबा घेऊन त्या विहारामध्ये पूजा अर्चा, ही ब्राह्मण त्याचं वेगळ्या अर्थाने पूजा अर्चा, देवी देवता संबोधून पूजा अर्चा त्या ठिकाणी चाललेली होती. तर ह्याच गोष्टी ह्या परत एकदा हे गतवैभव, जे काही धम्मस्थलं होती आणि महत्त्वाची पवित्र ठिकाणं होती, पवित्र स्थलं होती बौद्ध धम्माची, ती 4 पवित्र स्थलं ज्याला आपण म्हणतो, ती ज्या ठिकाणी सिद्धार्थाचा जन्म झाला, ज्या ठिकाणी सिद्धार्थाला ज्ञानप्राप्त होऊन बुद्धाचा जन्म झाला ते बोधगया, ज्या ठिकाणी सिद्धार्थाचा जन्म झाला ते लिंबुनी, ज्या ठिकाणी सिद्धार्थाला ज्ञानप्राप्त झाल्यामुळे बुद्धाचा जन्म झाला ते ठिकाण जे बोधगया. तिसरं जे ठिकाण आहे की सिद्धार्थ गौतम बुद्धाने ज्या ठिकाणी आपलं पहिलं प्रवचन दिलं ते सारनाथ, धम्मचक्र ज्या ठिकाणाहून गतिमान झालं ते सारनाथ, आणि ज्या ठिकाणी बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं ते कुशिनारा. हे 4 पवित्र स्थलं जी होती, ही 4 पवित्र स्थलं सुद्धा नष्ट करण्यात आलेली होती. आणि या सर्वांना गत वैभव प्राप्त करून देण्याचं काम ज्या व्यक्तीनं केलेलं असेल ती व्यक्ती म्हणजे अनागारिक धम्मपाल. अनागारिक धम्मपाल यांचा जन्म जो आहे तो श्रीलंकेमध्ये झालेला 1864 साली, 17 सप्टेंबर 1864 साली श्रीलंकेमध्ये झालेला आहे. एका ख्रिश्चन कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे.
पण नंतरच्या शिक्षण घेत असताना त्यांना त्या ठिकाणी मिशनरीज वगैरे या लोकांकडून ज्या पद्धतीचं हे शिक्षण दिलं जात होतं त्याच्यावरती त्यांचा सुरुवातीपासून बालपणापासूनच रोष होता. पण यामध्ये जी काही घटना घडलेली आहे, त्यांचं विचारचक्र जे काही बदलण्याचं जे काही काम झालेलं आहे, त्यावेळेस मेरी म्हणून एक हे होत्या, मेरी आणि कर्नल हेनरी अल्कोट नावाचे जे काही होते ग्रस्त होते, हे दोघेजण अमेरिकेमध्ये ज्या ठिकाणी थिओसॉफिकल सोसायटी नावाची संस्था स्थापन करून त्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसाराचं काम त्या ठिकाणी करत होती. पण 1880 साली ही श्रीलंकेमध्ये आले आणि श्रीलंकेमध्ये आल्यावर त्यांनी चिवर म्हणजे स्वतःच्या अंगावरती धारण केलेलं होतं आणि त्यांचा जो काही संपर्क आहे यांच्याशी आला अनागारिक धम्मपालाशी, जे त्यांचं नाव पूर्वीचं नाव जे होतं डेव्हिड हेवा वितरणे असं नाव होतं, त्यांच्याशी यांचा संपर्क झाला आणि यांच्या संपर्कात आल्यामुळं त्यांना पाली भाषेची थोडी ओळख व्हायला लागली आणि पाली भाषेची ओळख झाल्यामुळं पाली भाषेतलं जे काही धम्माचं साहित्य होतं हे त्यांनी वाचलं आणि बुद्धांबद्दल त्यांना माहिती झाली. त्यांचा अभ्यास म्हणून ते सखोल याच्यावरती अभ्यास डीपमध्ये ते यांच्याकडून अभ्यास करत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती झाल्यामुळं त्यांना त्यांच्या याच्यावरती बुद्ध धम्माचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पगडा पडला आणि त्यांनी या धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं ठरवलं आणि धम्माच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी वाहून घेण्याचं ठरवलं. पण त्यासाठी त्यांना भारतामध्ये यावं लागणार होतं की ज्या ठिकाणी जे धम्मस्थळं आहेत त्यांना भेटी देऊन त्या ठिकाणी आणखी त्यांना माहिती घ्यायची होती आणि त्या ठिकाणी आपण भेट दिल्याशिवाय आपण हे काम करू शकणार नाही असं त्यांना वाटत असल्यामुळं 1891 साली ते भारतामध्ये आले. त्यांनी तिथेच श्रीलंकेमध्येच त्यांनी एक महाबोधी सोसायटीची स्थापना केली होती आणि महाबोधी सोसायटीची स्थापना केल्याच्या नंतर ते इकडं भारताला म्हणजे भेट देण्यासाठी आले होते. त्यांना परत जायचं होतं, इथं भेट देण्यासाठी आले. तर या ठिकाणी आलेले असताना त्यांनी 1891लाच बोधगयेला ते गेले, ज्या ठिकाणी तथागत बुद्धाला सिद्धार्थाला ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं होतं आणि सिद्धार्थाचा बुद्ध झाला होता त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी भेट दिल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांनी बघितलं, त्यांना धक्काच बसला. कारण त्यांचं आधी असं मत होतं की या ठिकाणी जेव्हा आपण जातो आहोत, भारतामध्ये जातो आहोत, तर भारतामध्ये तर जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बुद्धाच्या धम्माचं आचरण केल्या जात आहे, त्याचं पालन केल्या जात आहे, बुद्धाचा एवढा आदर सन्मान त्या ठिकाणी होतो, तर भारतामध्ये ती किती मोठ्या प्रमाणात या गोष्टी केल्या जात असतील हे त्यांना एक त्यांच्या मनामध्ये कुतूहल होतं आणि ते बघण्यासाठी आले. आणि हे बघण्यासाठी आलेले असताना त्यांनी ज्या ठिकाणी बोधगयेमध्ये त्या सर्व गोष्टी बघितल्या तर त्यांना धक्काच बसला की हे इथं या ठिकाणी काय चाललेलं आहे, की बुद्धाच्या नावाने किती मोठं कर्मकांड चाललेलं आहे. त्या ठिकाणी म्हणजे बुद्धाच्या मूर्तीचं विकृतीकरण करण्यात आलेलं आहे, त्याच्या सोबतीला आणखी काही देवी देवता त्या ठिकाणी मांडल्या जात आहेत आणि त्याची पूजा केली जात आहे. आणि याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जे काही लोक आहेत, इतर धर्मीय लोक आहेत, त्यांना त्या ठिकाणी येण्यासाठी मज्जाव केला जात आहे. ॲटलिस्ट जे बुद्धिस्ट लोक आहेत त्या बुद्धिस्ट लोकांना सुद्धा त्या ठिकाणी येऊ दिल्या जात नाही, त्यांना मज्जाव केला जातो, त्यांना प्रवेश निषिद्ध त्या ठिकाणी केला जातो. या सर्व गोष्टी बघितल्यावर यांना भंतेंना अनागारिक धम्मपाल यांना खरंच खूप एकदम राग आला त्यांच्या मनामध्ये की त्यांना हे सर्व ज्या देशामध्ये बुद्धाचा धम्म निर्माण झाला, बुद्धाचा जन्म झाला, धम्माचा प्रचार प्रसार झाला आणि पूर्ण जगाने हा धम्म स्वीकारला, त्या देशाकडे बुद्धाचा देश म्हणून पूर्ण जग बघतंय, त्याचा आदर सन्मान करतंय, त्याचा सत्कार करतो पूर्ण जग. आणि या विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला बुद्धाचा धम्म हा मार्गदर्शक आहे, म्हणून हा मार्गदर्शक म्हणून या देशाकडे भारताकडे पूर्ण जग बघतं आणि आजही पूर्ण जग भारताकडे बुद्धाचा देश म्हणून बघतं. आणि एक विनाश कालामध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये विनाशामध्ये की हा भारत देशच मार्गदर्शक आहे अशा पद्धतीनं जगाला असं भासतं, ते केवळ बुद्धामुळे. आणि हे सर्व बघितल्यामुळं त्यांना एक धक्का बसला की याच देशामध्ये अशा पद्धतीनं बुद्धाचं विकृतीकरण चालू आहे, त्याच्या धम्माचं विकृतीकरण चालू आहे. ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं त्या बोधिवृक्षाची पण अवस्था जी काही जीर्ण शीर्ण अवस्था बघितली आणि त्यांना खूप म्हणजे वाईट वाटलं की हे असं कसं काय होऊ शकतं.
आणि ज्या बोधिवृक्षाची फांदी ज्या श्रीलंकेमध्ये सम्राट अशोकानं त्या फांदी पाठवली होती, संघमित्रा आणि महेंद्रांना त्या ठिकाणी धम्मप्रचारासाठी पाठवलं होतं त्यावेळेस, त्या ठिकाणी त्याचं त्या श्रीलंकेमध्ये त्या फांदीचे मोठा वटवृक्षामध्ये त्याचं निर्माण झालेलं आहे आणि त्याची त्या ठिकाणी एवढ्या आस्थेनं पूजा होते, एवढ्या श्रद्धेनं त्या ठिकाणी त्याची पूजा होते आणि त्याची खूप जोपासना त्या बोधिवृक्षाची त्या ठिकाणी होते. पण भारतामध्ये जेव्हा बघितलं त्यांनी तर खूप त्यांना वाईट वाटलं की हे असं कसं काय. आणि मग त्यांनी ठरवलं की आपल्याला आता श्रीलंकेमध्ये परत जायची गरजच नाही, कारण इथं आता आपल्याला एवढं मोठं काम आहे की या सर्व गोष्टी आपल्याला इथं कराव्या लागणार आहेत. ज्या ठिकाणी बुद्धाचा धम्म या लोकांनी संपवलेला आहे, त्यांची प्रतीकं, त्यांची विहार हे नष्ट करून किंवा त्याचं विकृतीकरण करून त्याला विकृत स्वरूप देऊन ज्या पद्धतीनं हे करण्यात येत आहे, त्या ठिकाणाहून पुन्हा एकदा आपल्याला याची सुरुवात करावी लागेल आणि हा बुद्धाचा धम्म पुन्हा एकदा आपल्याला जगभरामध्ये याला तीच ख्याती, तेच गतवैभव याला प्राप्त करून द्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथं या ठिकाणी भारतामध्येच थांबावं लागणार आहे. आणि मग त्यांनी तेव्हापासून या महाबोधी जो काही विहार आहे, या विहाराचा ताबा बुद्धांकडे द्यावा यासाठीचा पहिला लढा जो आहे तो अनागारिक धम्मपाल यांनी तो लढा चालू केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जे काही ज्या ठिकाणी बुद्धाचं पहिलं प्रवचन झालं, ज्या ठिकाणी म्हणजे सारनाथ या ठिकाणी, त्या सारनाथला परत त्यांनी त्या ठिकाणी एक विहार, मोठं भव्य दिव्य विहार त्या ठिकाणी त्यांनी बांधण्यासाठी घेतलं. आणि जे जे काही ठिकाणं होते बुद्धाच्या धम्माशी संलग्नित होते, ते पवित्र स्थळं जे होते, बुद्धिस्ट पवित्र स्थळं जे होती, त्या सर्व स्थळाचा त्यांनी जीर्णोद्धार केला आणि ते पुन्हा एकदा ते पूर्ण देशभरामध्येच नाही जगभरामध्ये बुद्धाचा धम्म पुन्हा एकदा त्याला पुनरुद्धार करण्याचं, त्याचा जीर्णोद्धार करण्याचं आणि जे काही त्याचे जे काही वस्तू त्या ठिकाणी पूर्ण देशभरामध्ये निर्माण झाल्या होत्या त्याचा शोध घेण्यासाठी संशोधकांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं आणि त्या लोकांना त्यांनी सांगितलं की हे एवढं भयानक आहे, या ठिकाणी महाप्रचंड असं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, याचा शोध घेतला गेला पाहिजे. आणि ही प्रेरणा या इतिहास संशोधकांना मिळाली, जे काही स्थापत्यकलेतले जे काही संशोधक होते त्यांना ही प्रेरणा मिळाली आणि ते हे सर्व शोधायला निघाले. त्यामध्ये सर अलेक्झांडर सुद्धा होते, त्यांनी सुद्धा बऱ्याच प्रकारचे शोध या ठिकाणी लावलेले आहेत बुद्धाच्या धम्मासंबंधीचे. त्यांच्यामुळेही खूप सारी माहिती, खूप सारं वैभव आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते सर अलेक्झांडर यांच्यामुळे. दुसरी गोष्ट, हे जेव्हा भारतात आल्याच्या नंतर त्यांचं धम्मप्रचाराचं काम बघून 1893 साली जी काही धम्मसभा 1893 साली जी काही धर्मसंसद भरली होती याच्यामध्ये अमेरिकेमध्ये शिकागो येथील धर्मपरिषद ही खूप गाजली होती. आणि भारतामध्ये तिथं ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की ती स्वामी विवेकानंदांमुळं गाजली, या भारतामध्ये आपल्याला माहिती आहे. पण स्वामी विवेकानंदांना त्या सभेचं निमंत्रण नव्हतं. त्या सभेचं जे काही निमंत्रण होतं, अधिकृत निमंत्रण होतं, ते अनागारिक धम्मपाल यांना होतं. आणि अनागारिक धम्मपालांनी आपल्या जो काही भाषणातला जो काही वेळ आहे त्याच्यातला 3 मिनिटं वेळ हा स्वामी विवेकानंदांना दिला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी काही हिंदू धर्माविषयी जी काही माहिती सांगितली होती तो अनागारिक धम्मपालांनी त्यांना दिलेला वेळ होता आणि त्या वेळेमध्ये त्यांनी ते सांगितलेली आहे. तर अनागारिक धम्मपालांनी त्या ठिकाणी बुद्धाच्या धम्माबद्दल, बुद्ध दर्शनाबद्दल जी काही माहिती सांगितली ती पूर्ण जगाला खूप मोठा माहितीचा साठा त्या ठिकाणी भेटला आणि पूर्ण जग हे भारत देशाकडे आकर्षित झालं आणि बुद्धाच्या धम्माकडे आकर्षित झालं. त्या ठिकाणी त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन काही लोकांनी त्या ठिकाणी, ब्रिटिश लोकांनी, जे काही गोरे लोक होते त्यांनी त्या ठिकाणी धम्माची दीक्षा त्यांच्या हातून घेतलेली आहे. एवढं त्यांचं भाषण त्या ठिकाणी प्रभावित झालं होतं भंते अनागारिक यांचं. तर अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे जी काही धम्मस्थळे होती त्या धम्मस्थळांचा विकास करण्याचं काम, त्यांचं संवर्धन करण्याचं काम, त्याचं जतन करण्याचं काम आणि परत एकदा त्याला गतवैभव मिळवून देण्याचं काम हे अनागारिक धम्मपाल यांनी केलं. यांच्या प्रयत्नातून ते झालं आणि नवीन लोकांना, इतिहास संशोधकांना याबद्दल प्रेरणा मिळाली, याच्यामध्ये नवीन संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली आणि ज्या काही धम्म चळवळी आहेत त्यांना मार्गदर्शन
मार्गदर्शक म्हणून आपण आजही बनते अनागारिक धम्मपाल जे आहेत यांचं मार्गदर्शक म्हणून आपण उल्लेख करणं किंवा त्यांच्याशिवाय ह्या काही जे काही लेण्या आहेत, हे काही चैत्य आहेत, स्तूप आहेत, याच्या अधिकृत ज्या काही चळवळी आहेत त्यांना ताब्यात घेण्याच्या म्हणा किंवा या ठिकाणी भेट देण्याच्या म्हणा ज्या काही चळवळी आहेत त्या बनते अनागारिक यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाहीत. त्यामुळे एवढं मोठं यांचं योगदान आहे की जे काही पूर्णतः नष्ट करण्यात आलेला बुद्धाचा धम्म आहे त्याला नवसंजीवनी देण्याचं काम यांनी अनागारिक धम्मपाल यांनी केलेलं आहे. हे आणि त्यांचं ते योगदान आहे, हे खूप मोठं योगदान असल्या कारणानं आपण त्यांचं वेळोवेळी स्मरण केलं पाहिजे. वेळोवेळी त्यांच्या योगदानाची आपण दखल घेतली पाहिजे. त्यांच्या योगदानाचा प्रचार आणि प्रसार करून आपण त्याच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि ही प्रेरणा घेऊन आपण पुन्हा एकदा ह्या जे काही चळवळी आहेत, या लेण्या संवर्धनाच्या आहेत, त्याच्या जतनाच्या आहेत, त्याच्या जोपासण्याच्या ज्या काही चळवळी आहेत त्याला गती देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे अशी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. आणि या अशा महान महापुरुषाला धर्मपाल अनागारिक धर्मपाल यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय मुंडलीवासी.